हरि ओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. योग. योग चित्तवृत्ती निरोधा अशी योगाची व्याख्या भगवान पतंजलींनी केली आहे. योग शब्द युज जोडणे या धातूपासून झालेला आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच. जीवाचा शिवाशी ब्रह्माशी संबंध जोडणे एवढाच अर्थ इथे अभिप्रेत आहे, अन्य कुठलाही नाही. जीवाशिवाचे ऐक्य अनुभवणे हे साधकाचे ध्येय असते. प्रत्यक्ष ब्रह्मालाच प्रभू रामचंद्रांना गुरु मानून हे जीव ब्रह्मैक्य अनुभवणारे समर्थांसारखे संत अगदी विरळा. बाकी सर्व संतांनी मनुष्य रूपातील व्यक्तीला गुरु मानून सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली असे आपल्याला आढळते. या ब्रह्माचे ज्ञान करून घेतले तर सर्व संशय शंका नाहीशा होतातच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्माच्या शृंखलेतून आपली सुटका होते. पुण्यात्मक कर्म असो व पापात्मक कर्म असो या दोन्हींचे भोग भोगल्याशिवाय मनुष्य मात्राची सुटका होत नाही. पण ब्रह्माचे ज्ञान झाले तर कर्मांचे फळ देण्याचे सामर्थ्य क्षीण होते. या संदर्भात उपनिषदांमधली 4 वाक्ये महत्त्वाची आहेत. अयमात्मा ब्रह्म. आत्मा ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मि. मी ब्रह्म आहे. तत्वमसी. तेच ब्रह्म तू आहेस. सर्वं खल्विदं ब्रह्म. सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे. जीवाशिवाचे ज्ञान करून घेणे हे योगाचे अंतिम ध्येय आहे. चित्तवृत्तींचा निरोध साधला तर विषयवृत्ती क्षीण होत जाऊन शेवटी नष्ट होतात आणि योग स्थिती प्राप्त होते. गुरुभक्तीद्वारे गुरुप्रेमामुळे ही योगस्थिती प्राप्त व्हायला सुलभ जाते. भगवान पतंजलींची योगसूत्रे म्हणजे योगावरील स्वतंत्र म्हणता येईल असा ग्रंथ आहे. एवढीच कशाला, संपूर्ण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाद्वारे योगशास्त्रच वर्णिलेले आहे. म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आणि पुढे त्या अध्यायाचे नाव अशा प्रकारे अध्यायाचा शेवट केलेला आढळतो. आत्मा परमात्म्याची एकता किंवा ऐक्य ज्याच्या कृपेमुळे प्राप्त होते त्या योगेश्वराचे योग हे सुंदर नाम आपल्या मनात सदोदित राहो अशी योगेश्वर चरणी प्रार्थना. हरि ओम.